अमित शहांच्या हस्ते मुंबईमध्ये आज भाजप मुख्यालयाचं भूमिपूजन संपन्न झालं। अमित शहांचा विरोधकांवरती यावेळी जोरदार हल्लाबोल पाहायला मिळाला। येणाऱ्या निवडणुकीमध्ये विरोधकांचा सुपडा साफ करून टाका असं अमित शहांनी यावेळी म्हटलं। दुर्बिणीने शोधावे लागतील अशी विरोधकांची अवस्था झाली पाहिजे असंही शहा म्हणाले। महाराष्ट्रामध्ये आता भाजप कुबड्यांच्या आधारावरती चालत नाही, आता डबल इंजिन नको ट्रिपल इंजिन सरकार हवं असं अमित शहांनी म्हटलं। अमित शहांचा विरोधकांसह मित्र पक्षांनाही इशारा। महाराष्ट्र में भी डबल इंजन सरकार हो गई। आप सभी को उससे संतोष होगा, मगर मुझे इससे संतोष नहीं है। डबल इंजन सरकार नहीं चाहिए, ट्रिपल इंजन सरकार चाहिए। तहसील पंचायत, जिला पंचायत, म्युनिसिपैलिटी और म्युनिसिपल कॉरपोरेशन मैं भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं का आह्वान करना चाहता हूं कि इतने दमखम के साथ लड़िए कि विरोधियों का सुपड़ा साफ हो। दूरबीन लेकर कहीं पर वो दिखाई न पड़े, इतने प्रचंड आवेग और परिश्रम के साथ इस चुनाव को हमने लड़ना भी है और जीतना भी। अब महाराष्ट्र में बीजेपी पार्टी, भाजपा, ये किसी बैसाखी के आधार पर नहीं चलती, अपने बूते पर खड़ी। संजय राऊत यांनी अमित शहांना उत्तर दिलंय। आम्ही तुम्हाला कुबड्या दिल्या असं संजय राऊतांनी म्हटलंय। आम्ही कुबड्या दिल्या नसत्या तर महाराष्ट्रामध्ये भाजप दिसला नसता असं म्हणत राऊतांनी टीका केली आहे। आमच्यामुळे तुम्ही आता सुवर्ण महालामध्ये आहात असं संजय राऊतांनी म्हटलं। आम्ही तुम्हाला कुबड्या दिल्या म्हणून तुम्ही इथपर्यंत आलात। हे जे काय टॉवर तुमचे उभे राहिलेले आहेत, हे आम्ही तुम्हाला कुबड्या दिल्या नसत्या तर आजचा भारतीय जनता पक्ष तुम्हाला दिसला नसता। त्याने फार दुसरं सुंदर स्टेटमेंट केलं आहे। हम कांच के घर में नहीं रहते, आम्ही काचेच्या घरात राहत नाही। हो रे बाबा, कोण म्हणते तुम्ही काचेच्या घरात राहताय? तुमची सध्या अवकाश एवढी आहे की तुम्ही सुवर्ण महालात राहताय, पण ती सुद्धा अवकाश शिवसेनेमुळे झाली आहे, लक्षात घ्या।